क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण शेवग्याच्या फुलांची भाजी बनवणार आहोत। आमच्या घराच्या कंपाऊंडमध्ये शेवग्याचे झाड लावलेलं आहे। त्या झाडाच्या शेंगा तोडताना त्या झाडाच्या फांद्या पण तुटून पडल्या, कारण ते झाड शेवग्याचे जे झाड असतं ते खूपच नाजूक असतं। जेव्हा आपण शेंग तोडतो तेव्हा शेंगेबरोबर बऱ्याच वेळा फांद्या पण तुटल्या जातात। तर त्या तुटलेल्या फांद्यांची पानं आणि फुलं आपण काढून ती वाया जाऊ देणार नाही आहोत। त्यांच्यापासून पण आपण रेसिपी बनवणार आहोत, कारण हे पानं आणि फुलं हे दोन्ही पण खूप औषधी असतं। आपण प्रथम आज फक्त फुलांची भाजी दाखवणार आहोत आपल्या चॅनलवर। आपल्या घराच्या अंगणामध्ये एखादं जरी शेवग्याचं झाड लावलं तरी आपल्याला भरपूर शेंगा खायला मिळतात। तसेच त्यांच्या फुलांची आणि पानांची भाजी पण आपल्याला नियमित खाता येते, कारण हे झाड खूपच औषधी आहे। आणि आपल्या घरामध्ये जर कधी आपल्याला पालेभाजी नसेल तर आपल्याला पटकन झाड जर असेल तर झाडाची कोवळी पानं काढून त्यांची भाजी पण बनवता येते। आता हे आपण फुलं जी आपल्याला मिळालेली आहेत ती आपण झाड असल्यामुळे आपल्याला मिळालेली आहेत। तशी ही फुलं मार्केटमध्ये आपल्याला सहजासहजी विकत भेटत नाहीत। शेवग्याच्या फुलांची भाजी करण्यासाठी आपण लोखंडी तव्याचा वापर करणार आहोत। त्यासाठी आपण 2 मिरच्या, पाव वाटी शेंगदाणे आणि 1 लसणाची गड्डी तव्यावर भाजून घेणार आहोत आणि फुलं स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत। शेवग्याचं झाड जर आपण लावलं तर 1 वर्षामध्ये आपण ते झाड लावून लगेच त्याला फुलं येऊन त्याला शेंगा पण लागतात। हे झाड खूपच फास्ट वाढतं आणि आपल्याला पटकन बाकीची कुठली पण झाडं लावल्यानंतर आपल्याला त्यांच्या फळांची वाट बघत बसावी लागते, आणि या झाडाचं तसं होत नाही। 1 वर्षामध्येच आपल्याला शेंगा पण खायला मिळतात। आता आपण ही फुलं कट करून घेणार आहोत। आपला लसूण, शेंगदाणे आणि मिरची व्यवस्थित भाजून झालेली आहे। याच्यामध्ये भाजताना आपण तेल घातलेलं नाही आहे, कोरडंच भाजून घ्यायचं। आपली किंवा लहान मुलांची, वाढत्या वयाच्या मुलांसाठी हाडं बळकट राहण्यासाठी शेवग्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम असतं, जे आपलं हाडांसाठी अतिशय उपयुक्त असतं। तसेच ज्यांना ॲनिमियाचा त्रास आहे, ज्यांच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता आहे, त्यांनी नियमित शेवग्याचा आपल्या आहारामध्ये उपयोग जर केला तर खूप फायदा होतो। आपण आता तव्यावरच आपला जो भाजलेला लसूण आहे त्याची वरची सालं काढून घेणार आहोत। सालं लगेच निघतात भाजल्यामुळे, आणि आपल्या भाजलेल्या मिरची, शेंगदाणे आणि भाजलेल्या लसणामुळे आपल्या भाजीची टेस्ट पण खूप छान होणार आहे। आता लसणाची सालं काढून घेतलेली आहेत। आपण आता खडे मीठ घालणार आहोत। खडे मीठ घातल्यामुळे जेव्हा आपण तव्यावर मिरची, लसूण आणि शेंगदाणे क्रश करू तेव्हा पटकन क्रश होतात, जास्ती वेळ लागत नाही, आणि खडे मिठाची चव पण रेग्युलर मिठापेक्षा खूप छान येते। एकदा नक्की करून बघा, खूप फरक तुमच्या लक्षात येईल। आणि तवा किंवा कढई लोखंडाची वापरा, त्यामुळे पण भाजीची चव वाढण्यास मदत होते। नैसर्गिक चव मिळते आपल्या भाजीला, कारण आपण जे नॉनस्टिक सारखं नॉनस्टिकची भांडी जर वापरत राहिलो तर आपल्या शरीरामध्ये नॅचरली लोह आपल्या शरीराला मिळत नाही। आता तवा आपला तापलेलाच होता। तव्यावर आपण तेल घातले, तेलामध्ये मोहरी घातली आणि आपण क्रश केलेल्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायच्यात। जास्त वेळ भाजायचं नाही आहे, कारण आपण ऑलरेडी भाजलेलंच होतं आपलं सगळं साहित्य। आता आपण कट केलेला कांदा घालायचा आणि व्यवस्थित परतवून घ्यायची। ही भाजी रानभाजीमध्येच मोडते, आणि ह्या ज्या भाज्या आहेत त्या जेवढ्या तुम्ही सिंपल पद्धतीने करणार तेवढी त्यांची स्वतःची चव डेव्हलप होते। आणि आता आपण कट केलेला टोमॅटो घातला आहे। आपण यात कुठलेही दुसरे मसाले घालणार नाही आहे। व्यवस्थित सर्व मिश्रण परतून घ्यायचं। आपल्या आहारामध्ये अशा पद्धतीच्या रानभाज्या ज्यांच्यावर कुठलंही फर्टिलायझर किंवा कुठलंही खत घातलेलं नाही आहे, नैसर्गिक वाढणारे जी झाडं असतात त्यांच्यापासून मिळणारी पानं, फुलं, फळं ही आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतात, कारण अशा पद्धतीचं नॅचरल गोष्टी मिळणं आपल्याला खूप कमी झालं आहे। त्यामुळे असं जेव्हा तुम्हाला कधी
शेवग्याची फुलं मिळतील किंवा पानं मिळतील तर त्यांचा आपल्या आहारामध्ये समावेश करा. आपण आता हळद, लाल तिखट आणि खूप फुलं घालून व्यवस्थित सर्व मिश्रण परतून घेणार आहोत. आपण नेहमी विचार करतो की ग्रामीण भागातली लोक जे असतात ती शहरातल्या लोकांपेक्षा एवढी कणखर, तब्येतीने स्ट्रॉंग आणि त्यांच्या शरीरावर चरबीचं प्रमाण खूप कमी असतं. शहरी लोकांमध्ये चरबीचं प्रमाण फास्ट वाढतं. अन्न कमी खात असतानासुद्धा आपल्या शरीरावर चरबीचं प्रमाण वाढतं. पण ग्रामीण भागातल्या लोकांचा आहार आपल्यापेक्षा डबल असतो, पण तरी पण त्यांच्या शरीरावर चरबी नसते. त्याला कारण हेच असतं की ते नैसर्गिक आरोग्याला जे फायद्याचं असतं, त्यांना स्वच्छ हवा, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि निसर्गात वाढणाऱ्या गोष्टी ते खातात. त्यामुळे त्यांना त्यांचे आरोग्य शहरातल्या लोकांपेक्षा जास्त सुदृढ असतात ते तब्येतीने. आपण नेहमी आजारी पडल्यावर डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टर आजारी पडल्यावर आपल्याला हिरवी पालेभाज्या, फळे खाण्याचा सल्ला देतात. त्यापेक्षा आजारी पडायच्या आधीच जर आपण नियमित आपल्या आहारामध्ये अशा पद्धतीचे भाज्यांचा, जे आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतात, त्यांचा जर समावेश केला तर आपण आजारी पडणारच नाही. तर आपली भाजी शिजली आहे का ते चेक करायचं. आपली भाजी व्यवस्थित शिजलेली आहे. ही भाजी शिजायला जास्ती वेळ लागत नाही. एका वाफेमध्येच या शेवग्याच्या फुलांची भाजी वाफली जाते. त्यामुळे आपली भाजी खाण्यासाठी आता रेडी झालेली आहे. ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर आपण खाऊ शकतो. या भाजीमध्ये आयर्न, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, झिंक, तांबे, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन B6, व्हिटॅमिन A भरपूर प्रमाणामध्ये असतं. पालकापेक्षा 25 पट लोह आणि दुधापेक्षा 17 पट कॅल्शियम या भाजीमध्ये असतं. त्यामुळे ही भाजी अतिशय आरोग्यदायी आहे. मग करणार ना शेवग्याच्या फुलांची भाजी. खायला पण खूप चविष्ट लागते. नक्की करून बघा आणि आपली रेसिपी कशी वाटली ते सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.